नागपंचमीला केले जाणारे कानोल्याची रेसिपी बघणार आहोत. हे जे कानोले आहेत गव्हाच्या खीर बरोबर सर्व केले जाते. खायला अप्रतिम लागतात. 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि थोडं पाणी घालून पोळ्यांसाठी जशी कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाली की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आणि यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवायची. अर्धा तास झाल्यानंतर लिंबाच्या आकारा एवढा गोळा तयार करून अगदी पातळसर पोळी लाटायची आहे. पोळी लाटून झाली की त्याला तेल लावायचं आहे. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फोल्ड करून घ्यायची आणि त्याला वरतून पुन्हा तेल लावायचं आणि थोडंसं पीठ भुरभुरायचं. पुन्हा फोल्ड करून ट्रँग्युलर शेप द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सर्व कानोले तयार करून घ्यायचे. स्टीमरच्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कानोले ठेवून घ्यायचे. त्यानंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हे प्लेट ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत. गॅस बंद केल्यावर थोडा वेळ थंड झाल्यावर हे जे कानोले आहे आपल्याला काढून घ्यायचे आहेत.